नमस्कार. तर आपल्या देशाच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टममध्ये म्हणजे फौजदारी न्याय व्यवस्थेत एक खूप मोठा बदल झालाय. वर्षानुवर्ष चालत आलेले जुने कायदे आता पूर्णपणे बदलले आहेत. पण या बदलांचा आपल्यासारख्या सामान्य माणसावर काय परिणाम होणार? चला तर मग या नवीन कायद्याच्या प्रवासातला प्रत्येक टप्पा एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, कधी विचार केलाय का की एखादा गुन्हा घडतो तेव्हा नक्की काय होतं पुढे? पोलीस तक्रार कशी घेतात? मग केस कोर्टापर्यंत कशी जाते? हा एक खूप मूलभूत प्रश्न आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरात आपण या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा प्रवास करणार आहोत. तर सगळ्यात मोठी बातमी काय आहे माहिती आहे? ती कायद्याची जुनी जाडजूड नियमपुस्तिका आहे ना, ती आता बदलली आहे. 1973 पासून चालत आलेला फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC आता गेला आणि त्याची जागा घेतली आहे नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 ने म्हणजेच BNSS. याचा सरळ अर्थ असा की खेळ तेच आहेत पण नियम मात्र आता नवीन आहेत. चला तर मग हा सगळा प्रवास आपण 6 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी या नवीन कायद्याची ओळख करून घेऊ, मग केस सुरू कशी होते ते पाहू, त्यानंतर पोलिसांचा तपास कसा चालतो, मग कोर्टात काय होतं, अंतिम निकाल कसा लागतो आणि शेवटी न्याय आणि सुधारणा याबद्दल बोलूया. ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. कोणतीही इमारत जशी पायावर उभी असते तशीच आपली न्यायव्यवस्था सुद्धा एका मूलभूत तत्वावर काम करते आणि हे तत्व समजल्याशिवाय आपल्याला पुढची प्रक्रिया अजिबात कळणार नाही. आपल्या भारतात ना एक प्रकारची कायदेशीर कुस्ती चालतेय. याला म्हणतात ॲडव्हर्सरियल सिस्टीम. आता असं समजा की कोर्ट म्हणजे एक आखाडा आहे. एका बाजूला असतो सरकारी वकील जो आरोप करतो आणि दुसऱ्या बाजूला असतो आरोपीचा वकील जो बचाव करतो. दोघेही आपापले पुरावे आणि युक्तिवाद न्यायाधीशांसमोर मांडतात आणि न्यायाधीश इथे रेफरीसारखे असतात. ते फक्त दोन्ही बाजूंचं ऐकतात, पुरावे तपासतात आणि मग आपला निर्णय देतात. ते स्वतः तपासत पडत नाहीत. बरं, कायद्याची ही मोठी मोठी चाकं फिरायला लागतात तरी कशी? म्हणजे अशी कोणती एक गोष्ट आहे ज्यामुळे अख्खी पोलीस आणि कोर्टाची यंत्रणा कामाला लागते? चला पाहूया या प्रक्रियेची पहिली ठिणगी कशी पडते. ही प्रोसेस आहे ना, अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये सुरू होते. 1. गुन्हा घडतो. 2. त्याची माहिती पोलिसांना दिली जाते आणि मग दाखल होतो FIR, ज्याला आपण त्या केसचा अधिकृत जन्म म्हणू शकतो. आणि 3. याच FIRच्या बेसवर पोलीस आपला तपास सुरू करतात. पण हा FIR इतका महत्त्वाचा का असतो तुम्हाला माहिती आहे? कारण तो कुठल्याही क्रिमिनल केसचा पायाचा दगड आहे. ही ती पहिली अधिकृत कागदोपत्री नोंद आहे जी कायद्याच्या गाडीला अजून काही हिरवा सिग्नलच दाखवते. FIR दाखल झाल्याशिवाय पोलीस अधिकृतपणे तपासच सुरू करू शकत नाहीत. अच्छा, पण एक प्रश्न आहे. पोलीस प्रत्येक तक्रारीनंतर सरळ जाऊन कोणालाही अटक करू शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. गुन्हे मुख्यत्वे 2 प्रकारचे असतात. पहिला, दखलपात्र किंवा कॉग्निझेबल. हे म्हणजे खून, चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे. यात पोलिसांना कोर्टाच्या वॉरंटची वाट न बघता थेट अटक करण्याचे अधिकार असतात. तर दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये मात्र त्यांना कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणालाही अटक करता येत नाही. FIR दाखल झाला की समजा पोलिसांचं खरं काम सुरू झालं. हा असतो तपासाचा टप्पा. इथे पोलीस अगदी एखाद्या डिटेक्टिव्हसारखं काम करतात. साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, घटनास्थळाची पाहणी करणे आणि केसच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करणे हे सगळं इथे होतं. या तपासादरम्यान लोकांना बोलवण्यासाठी पोलीस 2 मुख्य साधनांचा वापर करतात: समन्स आणि वॉरंट. समन्स म्हणजे हजर राहण्यासाठी एक सौम्य आदेश, तर वॉरंट हे खूपच गंभीर असतं. ते थेट अटक करण्याचे अधिकार देतं. आणि इथेच या नवीन कायद्यात म्हणजेच BNSS मध्ये एक जबरदस्त बदल केलाय. आता समन्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवता येणार आहे. आणि ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी हा बदल खूप मोठा आहे बरं का. जरा विचार करा, आता समन्स थेट तुमच्या ईमेलवर किंवा अगदी व्हॉट्सॲपवर सुद्धा येऊ शकतं. याचा अर्थ कागदी कामात आणि पोस्टाने पाठवण्यात जो प्रचंड वेळ जायचा तो आता वाचेल आणि यामुळे संपूर्ण न्याय प्रक्रियेला चांगलीच गती मिळेल अशी अपेक्षा आहे. तपास पूर्ण झाला की आता केस रस्त्यावरून थेट कोर्टरूममध्ये दाखल होते आणि इथेच खऱ्या कायदेशीर लढाईला सुरुवात होते. चला आत डोकावून पाहूया की कोर्टात नक्की खटला कसा चालतो आणि सगळ्यांना समान न्याय मिळावा यासाठी काय काय केलं जातं.
कोणत्याही खटल्याला फेअर ट्रायल किंवा निष्पक्षपाती तेव्हाच म्हणतात जेव्हा त्यात काही बेसिक गोष्टी असतात, जसं की न्यायाधीश कोणाचीही बाजू न घेणारा स्वतंत्र असावा, आरोपीला स्वतःच्या बचावासाठी चांगला वकील मिळाला हवा, दोन्ही बाजूंना पुरावे सादर करण्याची आणि साक्षीदारांना प्रश्न विचारण्याची म्हणजे उलट तपासणी करण्याची संधी मिळायला हवी. पण ह्या सगळ्यात एक तत्त्व सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी निर्दोष आहे. कोर्टातला सगळ्यात महत्वाचा पेपर कुठला असेल तर तो म्हणजे आरोप किंवा चार्ज. ही एक प्रकारे कोर्टाने आरोपीला दिलेली कायदेशीर प्रश्नपत्रिका असते. यात अगदी स्पष्ट शब्दात लिहिलेलं असतं की तुमच्यावर नेमका कोणता गुन्हा दाखल आहे आणि कोणत्या कायद्यानुसार तुमच्यावर खटला चालणार आहे. यामुळे आरोपीला नक्की कशापासून स्वतःचा बचाव करायचा आहे याची एकदम क्लिअर आयडिया येते. आता खटले वर्षानुवर्ष चालतात, बरोबर? यावरच नवीन कायदा म्हणजे BNSS तोडगा काढायचा प्रयत्न करतोय. त्यांनी काही महत्त्वाचे टाईम लिमिट्स टाकले आहेत. उदाहरणार्थ, जर आरोपीला वाटत असेल की त्याच्यावर खोटे आरोप लावले आहेत, तर त्याला आरोपमुक्तीसाठी अर्ज करायला आता फक्त 60 दिवसांची मुदत असेल. अशा वेळेच्या बंधनामुळे केस उगाच लांबणार नाही अशी अपेक्षा आहे. बरं, सगळे साक्षी पुरावे झाले, दोन्ही वकिलांचे युक्तिवाद झाले, की मग तो क्षण येतो ज्याची सगळीच वाट पाहत असतात, अंतिम निकाल. आणि या निकालाचे फक्त 2च परिणाम असू शकतात. तर बघा, कोर्टाचा निकाल 2 पैकी एकच असतो. एकतर निर्दोष मुक्तता म्हणजेच ॲक्विटल, म्हणजे सरकार आरोप सिद्ध करू शकलं नाही आणि आरोपीला सन्मानाने सोडून दिलं जातं, किंवा मग दुसरा निकाल दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन. याचा अर्थ आरोप सिद्ध झालेत आणि आता आरोपीला शिक्षा होणार. पण समजा खालच्या कोर्टाचा निकाल पटला नाही तर मग काय? इथेच अपील करण्याचा अधिकार कामी येतो. हे एक प्रकारचं सेफ्टी नेट आहे. जर निकालात काही चूक झाली आहे असं वाटलं तर त्या निर्णयाला वरच्या म्हणजे उच्च न्यायालयात आव्हान देता येतं. चला, आता आपण शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. बघा, न्यायव्यवस्थेचा उद्देश फक्त शिक्षा देणं नसतो, तर गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देणं हा सुद्धा असतो. चला तर मग निकालाच्या पलीकडे जाऊन या सुधारणावादी बाजूवर एक नजर टाकूया. तुरुंगवासाला एक महत्त्वाचा पर्याय आहे, तो म्हणजे प्रोबेशन. विचार करा, एखाद्याने आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी लहान गुन्हा केलाय, तर त्याला थेट मोठ्या गुन्हेगारांसोबत जेलमध्ये टाकण्याऐवजी कोर्ट त्याला एक संधी देतं. त्याला समाजातच एका प्रोबेशन अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली राहून सुधारण्याची संधी दिली जाते. प्रोबेशन आणि पॅरोल हे 2 शब्द नेहमी एकत्र ऐकायला येतात, पण यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एकदम सोपं सांगतो. प्रोबेशन म्हणजे तुरुंगात जाण्याऐवजी मिळणारी संधी, आणि पॅरोल म्हणजे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर बाहेर येण्याची संधी. एक आहे एंट्री पॉइंटला तर दुसरा आहे एक्झिट पॉइंटला. आणि हे जे वाक्य आहे ना, ते आपल्या न्यायव्यवस्थेच्या, विशेषतः लहान मुलांच्या कायद्याबद्दलच्या विचारांचा सार आहे. इथे उद्देश शिक्षा नाहीये, तर त्या मुलाची काळजी घेणं, त्याला संरक्षण देणं आणि त्याला पुन्हा समाजात एक चांगला माणूस म्हणून उभं करणं हे आहे. तर कायद्याची एक नवी चकचकीत नियमपुस्तिका तर आपल्या हातात आली आहे. सगळं डिजिटल होतंय, वेळेची बंधनं येत आहेत. पण सगळ्यात मोठा आणि मूळ प्रश्न तोच राहतो. हे सगळे बदल फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरणार? आणि यातून खरोखरच सामान्य माणसाला जलद आणि खरा न्याय मिळेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण यावर विचार करणं मात्र गरजेचं आहे.